शनिवार के दिन उपराजधानी नागपुर में हुए सिलसिलेवार हत्याकांड से संतरानगरी दहल उठी। अकेले मानकापुर पुलिस स्टेशन के हद में प्रेमिका के मित्र की हत्या के बाद हत्या के प्रयास का मामला भी सामने आया है। इस मामले में पुलिस ने सभी आरोपियों को हिरासत में लेकर सलाखों के पीछे भेज दिया है। मानकापुर पुलिस स्टेशन के तहत पुरानी रंजिश के चलते सत्यम गिरीश पांडे को गंभीर रूप से जख्मी करने का मामला सामने आया है। पुलिस को सूचना मिलते ही निजी अस्पताल पहुंचकर तफ्तीश शुरू की। पुलिस ने सत्यम के बयान के आधार पर गौरव बल्की, प्रदीप काड़े और ललित शर्मा को गिरफ्तार किया। ये तीनों आरोपी आपराधिक पृष्ठभूमि से है। तीनों आरोपियों ने शनिवार 14 तारीख को सत्यम पर चाकू से हमला कर उसे गंभीर रूप से घायल किया और मौके से फरार हो गए। हमले के बाद सत्यम को इलाज के लिए निजी अस्पताल भर्ती करवाया गया, जहां उसका इलाज जारी है। इस मामले में घायल सत्यम पांडे पर भी मामला दर्ज किया गया। आगे की जांच जारी है। शनिवारी 14 तारीखला एक तक्रार प्राप्त झाली की सत्यम गिरीश पांडे या व्यक्तीला एकानं चाकूनं मारलेला आहे। हा सत्यम गिरीश पांडे याला खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची विचारपूस केली। तर विचारपूसमध्ये असं लक्षात आलं त्यांचे काहीतरी जुने वाद होते। त्या जुन्या वादातून जे आरोपी आहेत गौरव बल्की, ललित शर्मा आणि प्रदीप काळे या तिघांनी त्याला चाकूनं मारहाण केलेली आहे। अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली। हा गौरव बल्की जो आहे हा हिस्ट्री शीटर आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। ललित शर्मा हा हिस्ट्री शीटर आहे आणि प्रदीप काळे याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे। तिन्ही गुन्हेगारच आहेत आणि त्यांचे काहीतरी जुने वाद होते। ते यापूर्वीचे वाद आपल्याला माहीत नव्हते, पण एकमेकाला यापूर्वी भेटून त्यांनी खुन्नस वगैरे दाखवली होती। त्या वादातून त्यांनी मारलं। यामध्ये आरोपींची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ डीबी टीम रवाना करून तिन्ही आरोपींना आम्ही त्याच दिवशी सेम डेला ताब्यात घेतलेलं आहे। ही जी घटना आहे श्रीराम अर्बन कोऑपरेटिव्ह बँक गोदनी रोड या ठिकाणी झालेली होती। त्याच दरम्यान यातील जे आरोपी आहेत सत्यम पांडे, प्रथम यातले जे फिर्यादी आहे सत्यम पांडे, या सत्यम पांडेचे मित्र प्रथम उज्जैनवार, अयान मिर्झा, करण यादव, हा स्वतः सत्यम पांडे हे यांच्या तक्रारीवरून देखील या सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात गौरव बल्की सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्रॉस गुन्हा आहे 324चा। तर दोन्ही गुन्ह्यातले आरोपी आम्ही सेम डे अटक केले। दोन्ही साईडनं तक्रारी होत्या। अटक करून त्यांना काल मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। तर यांना 2-3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि नेमका काय वाद होता किंवा कोणत्या वादातून हे सगळं झालेलं आहे त्याबाबत तपास चालू आहे। संपूर्ण कारवाई जी आहे ती घटना घडल्यानंतर आम्ही माननीय DCP सरांना याबाबत माहिती दिली होती आणि माननीय CP रवींद्र शिंगल सर, त्याचप्रमाणे जॉईंट CP सर, DCP सर आणि ACP मेश्राम मॅडम, DCP मधले सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी कारवाई करून सगळे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। पुढील तपास त्याचा चालू आहे। कंप्लेंट देणे आलेले आरोपी हे दोघं आरोपी हां, म्हणजे एका गुन्ह्यातले तक्रारदार आहेत ते दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत। दुसऱ्या गुन्ह्यातले तक्रारदार पहिल्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत एकमेकाविरुद्ध आणि दोघांनाही जखमा आहेत। म्हणजे याच्यात सत्यम पांडे जो आहे त्याला चाकू मारलेला होता छातीत, तो देखील जखमी आहे आणि याच्यामध्ये गौरव बल्की हा जो आहे ते गौरव बल्कीला देखील हाताला चाकूनं जखम झालेली होती। तर याचा अर्थ समोरच्यांनी देखील चाकूनं मारहाण केलेली। वाद हे कुठेतरी एक 2 महिन्यापूर्वी दारू दुकानासमोर भेटलेले होते एकमेकाला आणि त्या ठिकाणी एकमेकाला ह्या खुन्नस दाखवलेली होती। काहीतरी वादावादी होऊन त्या ठिकाणी खुन्नस दाखवलेली होती। एकमेकाची त्यांची फार परिचय नाही, फार दोस्ती पण नाही, फार दुश्मनी पण नाही, पण एकमेकाच्या तोंड ओळखीचे आहेत हे लोक। आणि काल परवा नेमका तो त्यांचा वाद झाला त्या ठिकाणी आणि मग ती वादाला मोठं स्वरूप मिळालं। हे पुरे आरोपी गोदनीचे हे जवळपास सगळे गोदनी, मानकापूर, गोरेवाडा या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतले राहणार आहेत।